श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये व्हिजन 100 या सेवाभावी संस्थेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय R. पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधून याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना स्वर्गीय R. पाटील यांचे पुतणे राहुल पाटील यांनी व्हिजन 100चा पहिलाच उपक्रम म्हणून युनिफॉर्म बँक ही अनोखी योजना राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात विविध शाळांमधल्या 1000 गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशांचं वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं 15 दिवसांचा वक्तृत्व अभ्यासिका मार्गदर्शन कोर्स मोफत घेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी स्वर्गीय R. पाटील यांची वक्तृत्वाबद्दलची असणारी आवड आणि त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेसाठी दिलेले योगदान याबद्दल माहिती देत कृतज्ञता व्यक्त केली. कौस्तुभ गावडे यांनी व्हिजन 100 या उपक्रमाचा उपयोग तरुण आणि होतकरू वर्गासाठी कसा होईल हे सांगितलं. यावेळी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R. कुंभार, विक्रांत पाटील, डॉक्टर सिद्धार्थ घोडेराव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.